मिरजेतील आईच्या खून प्रकरणात मुलाला 5 दिवसाची पोलीस कोठडी. मिरज तालुक्यातील मानमोड येथील धक्कादायक आईच्या खून प्रकरणात मोठी घडामोड. आरोपी मुलाला न्यायालयाची 5 दिवसाची पोलीस कोठडी. मानमोड येथील संगीता जीवन झेंडे यांच्या खून प्रकरणात संशयित आरोपी मुलगा जगदीश जीवन झेंडे वय वर्ष 28 याला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. संगीता याचे पती जीवन झेंडे हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. त्यावेळी घरात संगीता आणि त्यांचा मुलगा जगदीश हे दोघेच राहत होते. जगदीशची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्याच्या कारणावरून मायलेकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात संतापातून घरात कोणीही नसल्याची संधी साधत जगदीशने आपल्या आईचे नाक, तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जीवन झेंडे घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या काळात पोलिसांकडून अधिक तपास केला जाणार आहे. या प्रकरणामागील नेमकी कारणे आणि इतर बाबी उघड करण्यासाठी ही कोठडी महत्त्वाची ठरणार आहे.